राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आक्रमक। मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार निदर्शनं। अनेक ठिकाणी आता पोलिसांकडून आंदोलकांची धरपकडही करण्यात आली। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक। जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल, तर पुणे पोलिसांची ही माहिती समोर। राजू शेट्टी आणि महादेव जानकर जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनाच्या ठिकाणी। राजू शेट्टी आणि जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा। उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत दोन्ही नेत्यांनी संवाद साधला। शरद पवारांच्या मध्यस्थीने मोदींना शहाणपण सुचलं तर चांगलीच गोष्ट। शरद पवार मोदींच्या भेटीवरती राजू शेट्टी यांचीही प्रतिक्रिया। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण रस्ता जाम। दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात हिंगोलीच्या सेनगावामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाण्याच्या शहापूरमध्ये आंदोलन। सर्व पक्षांसह तरुणांकडून आंदोलन करण्यात आलं। दिल्लीमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधही करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने। भाजपच्या वतीने काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड लुटून काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राहुल गांधी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसकडून रास्ता रोको। दिल्लीमध्ये काल पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं। बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं दहन। आंदोलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। पुढे टॉप 9 राजकीय अपडेट्स। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर। प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण। पात्र शेतकऱ्यांना लाभही मिळणार। मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। 2 आठवड्यांमध्ये नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची याचिका। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये काँग्रेसला धक्का। आर्णी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, तर सुरेंद्र अडवाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश। तर विजय वडेट्टीवारांना धक्का। राजेश अडूर यांची गटनेतेपदी झालेली नोंद ही रद्द। दादा तुमची उणीव भासतीये। पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवारांपर्यंत राज्यातील सर्वच बड्या नेत्यांची अजित पवारांना आदरांजली। प्रदेश कार्यालयामध्ये आदरांजली वाहताना धनंजय मुंडे हे भावूक झाले। पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये राडा। टीएमसी आमदार कुणाल घोष यांना उचलून विधानसभेच्या बाहेर काढलं। टीएमसी बंडखोर आमदार अख्तरुज्मा यांच्या भाषणात घोष यांनी विरोध केलेला होता। टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांचं लोकसभेतून निलंबन। टीएमसीच्या फुटीर महिला खासदारांसोबत असभ्य भाषेमध्ये संवाद साधल्यानं कारवाई। महिला खासदारांनी संसदीय शिष्टाचार समितीकडे तक्रार केली, त्यानंतर निलंबनाची कारवाई। अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी कल्याण बॅनर्जी यांचं निलंबन। सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन्मदिनी तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला हे साकडं। शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घेतली सोनिया गांधी यांची दिल्लीतल्या निवासस्थानी भेट। सुप्रिया सुळे यांनी स्टेटस शेअर केलं आणि दोघी कणखर आणि प्रतिष्ठित असा उल्लेख केला। आणि यानंतर राज्यभरातल्या पावसासंदर्भातल्या अपडेट्स बघूयात। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो झालं। तुळशी विहार नंतर तानसा धरण भरलं। पाणी कपातीचा निर्णय अद्यापही कायम। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्याच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याकडून रेड अलर्ट, तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची देखील शक्यता। मुंबईमध्ये दादर, सायन आणि आसपासच्या भागामध्ये रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात। पावसाचा जोर कमी। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला झाला। रस्ते आणि रेल्वे वाहतूक देखील सध्या धीम्या गतीनं सुरू। पुण्यातील घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट। पुढील 48 तासांमध्ये पुण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आता शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळताना दिसतात। पुण्यातील कासारसाई धरण 99% भरलं, त्यामुळे पाण्याचा विसर्ग 150 वरून 750 क्युसेकने वाढला। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। जनजीवन विस्कळीत। वलसाडसह धरमपूर, वापी भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। परिसरातील रस्ते जलमय झाले। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला। कनेर धरणातून मेंढा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना।
लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भाजीपाला शेतीला मोठा फटका बसला. भाजीपाला वाचवण्यासाठी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. पावसाअभावी पिकं करपली, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण 95% भरलं. धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ.